रामकृष्ण हरी. आपल्याला काही दिवसानंतर आपल्या मतदानाचा अधिकार आपल्याला बजवायचा आहे. मतदान नेमकं कोणाला करायचं असा प्रश्न महाराष्ट्रातील मतदारांना पडलेला दिसतो. त्याचं कारणही आहे. काही वर्षांपासून महाराष्ट्रात जे काही राजकारण चालू आहे आणि त्या राजकारणाकडे बघून महाराष्ट्रातील मतदारांना हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. तर मग मतदान करत असताना आता आपण मतदान कोणाला करायचं हा प्रश्न माझ्यासारख्या अनेक तरुणांना सुद्धा पडलेला आहे. कारण लहानपणापासून आम्ही असं ऐकत आलो आहे की राजकारण हा श्रीमंत लोकांचा खेळ आहे. तर श्रीमंत लोकांचा खेळ का असा ज्यावेळेस आम्ही प्रश्न विचारतो तर त्यावेळेस राजकारण करायला पैसा लागतो असं आम्हाला सांगितलं जातं. पण मग नेमका पैसा का लागतो तर आम्ही असं ऐकून आहे की राजकारण करत असताना दारू मटण यासारख्या पार्ट्या सर्रासपैकी चालतात. त्यासोबत अनेक ठिकाणी पैसा घेऊन सुद्धा मतदान विकल्या जातं किंवा विकत घेतल्या जातं असंही आम्ही ऐकून आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला खूप सारा पैसा लागतो असं आम्ही ऐकून आहोत. पण मग प्रश्न पडतो की संविधानानं आपल्याला दिलेला हा मतदानरूपी अधिकार आपण जर दारूमध्ये मटणामध्ये वाया घालवला आणि पैसे घेऊन जर आपण आपलं मतदान दिलं तर हा देश आपण कुठे नेऊन ठेवणार आहोत? आपल्या येणाऱ्या पिढीचं भविष्य काय आहे? आपल्या या मतदानरूपी अधिकारामुळे आपण या देशाला जागतिक महासत्ता बनवू शकतो आणि याच मतदानरूपी अधिकारामुळे आपण आपल्या देशाला रसातळाला सुद्धा नेऊ शकतो. या दोन्हीही गोष्टीची ताकद आपल्या मतदारांमध्ये आहे. तर त्यामुळे मतदान करत असताना योग्य उमेदवारालाच मतदान दिलं पाहिजे. पण हा योग्य उमेदवार शोधायचा कसा? तर तुकोबाराय म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तर या ठिकाणी साधूंना कसं ओळखावं असं तुकोबाराय आपल्याला सांगतात किंवा संतांचे लक्षणं सांगतात. पण हे लक्षणं आपण काही प्रमाणात आपल्या राजकीय नेत्यांना सुद्धा लावू शकतो. तर आपले शेतकरी आणि सैनिक याविषयी आदर असणारा उमेदवार आपण निवडला पाहिजे. शेतकरी कुटुंब सैनिकांचं कुटुंब याविषयी आपुलकी असणारा उमेदवार आपण निवडला पाहिजे. आपले रामकृष्ण आदी जे दैवत आहेत, जे काय आपले परमेश्वर भगवंत म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो, ईश्वराचे अवतार म्हणून ज्यांच्याकडे बघतो, अशा हिंदू देवी देवतांचा सन्मान करणारा उमेदवार आपण निवडला पाहिजे. महाराष्ट्रातील आपले साधू संत आणि त्यांचं संत साहित्य यानुसार चालणारा, आपल्या साधू संतांना आपलं मानणारा, त्यांच्यापुढे नतमस्तक होणारा, मग संत ज्ञानेश्वर असो, संत तुकोबाराय असो, यासारखे जे काही संत मंडळी आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रात झाले, त्यांनी जे काही विचार या समाजाला दिले त्या विचारानुसार वागणारा उमेदवार आपण निवडला पाहिजे. महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महापुरुषांना, या महापुरुषांकडे आदराने बघणारा आणि यांनी सांगितलेले विचारानुसार समाजामध्ये कार्य करणारा उमेदवार आपण निवडला पाहिजे. तर समाजातल्या तळागाळातील लोकांना आपलं मानणारा आणि नुसतंच राजकारणापुरतं नाही तर नेहमी या सगळ्या लोकांना आपलं मानणारा आणि त्यांच्यासाठी काम करणारा उमेदवार आपण निवडला पाहिजे. नाहीतर आपण असे अनेक राजकारणी बघतो की निवडणुका आल्यानंतरच गावात फिरताना दिसतात. निवडणुका आला म्हणजे ते पूर्णपणे गावात फिरतात आणि निवडणुका संपल्या की गावात आल्यानंतर ते फक्त ठराविक त्यांच्या नेतेमंडळींकडेच जाऊन बसतात. त्यांचे जे काही नेते मंडळी असतील त्या नेते मंडळींच्या घरी जाऊन ते बसतात आणि तिकडच्या तिकडं कामं करून चालले जातात. पण नेहमी समाजामध्ये राहणारा आणि समाजासाठी कामं करणारा
उमेदवार आपण निवडला पाहिजे. अशा प्रकारे आपण या मतदान रूपी अधिकाराचा चांगला उपयोग करून आपल्या देशासाठी या देशाच्या विकासासाठी आपण या मतदान रूपी अधिकारामुळे या देशाच्या विकासासाठी हातभार लावू शकतो. त्यामुळे सर्व समाजातील लोकांना एवढीच विनंती करतो की कोणत्याही गोष्टीला थारा न देता तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल तुमच्यासाठी, तुमच्या भारतीय संस्कृतीसाठी, तुमच्या भारतीय परंपरा जगल्या पाहिजेत, टिकल्या पाहिजेत, त्यासाठी झटणारा, त्यासाठी प्रयत्न करणारा, भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा याचं संरक्षण करण्यासाठी प्रयत्नशील असणारा उमेदवार आपण सर्वांनी निवडला पाहिजे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.